नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव आणि प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याच्या मागणीसाठी आज पनवेलहून विमानतळाच्या दिशेने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची विराट कार रॅली निघाली। हजारोंच्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांच्या गजरात हा मोर्चा विमानतळ परिसरात पोहोचला। मात्र विमानतळ परिसरात पोहोचताच पोलिसांनी आंदोलकांना अडवलं। शिष्टमंडळ सीईओ कॅप्टन शर्मा यांना निवेदन देण्यासाठी गेले असता सीईओ कामात व्यस्त आहेत म्हणून थेट भेट नाकारण्यात आली। यामुळे संतप्त शिवसैनिकांनी निवेदन न देता संतापाचा उद्रेक केला आणि परतलेत। जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील काळात रस्त्यावर अधिक मोठं आंदोलन उभं राहील असा इशारा देत शिवसैनिकांनी संघर्ष पेटवलाय। यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार सुरेंद्र बाळ माने, उपनेते बबनदादा पाटील, संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड शिरीषदादा घरत, जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर प्रमुख औचित राऊत, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर भडे, तालुका प्रमुख संदीप तांडेल, तालुका प्रमुख महेंद्र गायकर, एकनाथ पिंगळे, संतोष ठाकूर, शहर प्रमुख प्रवीण जाधव, यतीन देशमुख, प्रदीप केन्नी, गुरु म्हात्रे, सदानंद शिर्के, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे, सुवर्णा जोशी, उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ, अनिता डांगरकर, लीना गरड, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, उपजिल्हाधिकारी नितीन पाटील, विधानसभा अधिकारी अजय पाटील यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकनेते दिबा पाटील यांचं नाव कुठेतरी नवी मुंबई विमानतळाला मिळण्यासाठी आज सर्व भूमिपुत्र एकवटले आहेत। आपल्या सोबत काही ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे। काय सांगाल मोठ्या मागणीसाठी? आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे स्थानिकांना न्याय मिळावा यासाठी इथे आज आंदोलन करतो म्हणतोय। कारण जनसामान्यांना न्याय मिळतच नाही। कित्येक दिवस झाले आम्ही दिबा पाटील नावांचं सरकार, आमचे मुख्यमंत्री असताना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुख्यमंत्री असताना, त्यांनी जाहीर केलेलं असताना केवळ इथल्या स्थानिक आमदारांनी एक नाटक करून की आम्हाला जाळपोळ करून घेऊ, हे करू, असं करून नाटक लोकांना भूलतापा देऊन फसवलं। त्यांची सत्ता आल्यावर सुद्धा आज नाव देण्याचं नाव नाही आहे। इथे प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिल्यात की नाही, स्थानिकांना काय न्याय दिला की नाही याची कुठेही आम्हाला नोंद नाही। त्यामुळे आज हा केवळ जनसामान्यांचा प्रक्षोभ म्हणून आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय जाणार नाही। उद्घाटन कुठेतरी 30 सप्टेंबरला जवळ आले, केंद्र सरकार निर्णय घ्यायला कुठेतरी चालढकल करते। नक्कीच केंद्र सरकार हे केंद्र सरकार म्हणजे मोदी सरकार नाही, अदानीचं सरकार आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार चाललेलं आहे। आमच्या नेत्यांनी आता सांगितल्याप्रमाणे नुसतं नाव उद्घाटन करायचं, पुढचं काही सगळं अलबेल चाललेलं आहे। कारण आपण आतापर्यंत किती वेगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत। पुलाचं उद्घाटन होतं, रस्त्याचं उद्घाटन होतं, 15 दिवस उद्घाटन होतं आणि रस्ता तुटला जातो, पूल पडला जातो। सगळं असं नुसतं लोकांना आकर्षण करण्यासाठी, लोकांना भूलतापांना फसवण्यासाठी हे केवळ चाललेलं आहे। पुढचा काय इशारा असेल? पुढचा 30 तारखेला जे उद्घाटन होणार आहे, विमान उडणार आहे, ते आम्ही अजिबात उडून देणार नाही। आम्ही इथे जनप्रक्षोभने उभे राहू इथे हे करून, आणि अजिबात आम्ही विमान उडून देणार नाही। 14 तारीखला देखील आंदोलन झालं होतं, 2 दिवसांनी परत आंदोलन केलं गेलंय। काय ते पण आम्ही त्या आंदोलनाला पण आम्ही सहभागी होतो। त्या आंदोलनाला म्हणजे खासदार साहेबांचा जो आंदोलन होतं ते भिवंडी पासूनचे स्थानिक लोकांना घेऊन आले होते, ते आंदोलन पण आहे ते इथे दिबा पाटलांच्या नावासाठी होतं। पण आज आम्ही दिबा पाटील नावाचं तर आहेत, पण स्थानिकांना न्याय मिळावा, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा, स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्या यासाठी हे आंदोलन करत आहोत। त्यांना आठवण द्या ना, जे आमदार साहेबांनी जे सांगितलं होतं निवडणुकीच्या अगोदर, जर नाव नाही दिलं तर आमदार साहेब स्वतःला जाळून घेणार होते आणि प्रशांत ठाकूर स्वतःचा राजीनामा देणार आहे। ती त्या व्हिडिओ तुम्ही रील्स दाखवा आणि त्यांना ही आठवण करून द्या का एकतर तुम्ही रॉकेलचा कॅन सोबत ठेवा आणि राजीनामा सोबत ठेवा। सर्व पक्षीय कार्यकर्ते जे आज आमदार खासदार आहेत यांनी सुद्धा आणाभाक्या खाल्ल्या होत्या। इथले आमदार पनवेलचे म्हणाले होते की जर दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं नाही तर मी आत्मदहन करेन। आज माझा त्यांना सवाल आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आठवण करून देण्याकरता आलोय। या ठिकाणी मग अडाणी कंपनीचे लोक असतील, प्रतिनिधी असतील किंवा सिडकोचे प्रतिनिधी असतील, कुठल्याही परिस्थितीत माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं ठराव केलेला आहे की लोकनेते, माजी खासदार, माजी आमदार आणि ह्या भागाचे भूमिपुत्र ज्यांनी सर्वसामान्य भूमिपुत्राला न्याय दिला, आपलं आयुष्य खर्च केलं, त्या कैलासवासी दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे।
ही सर्व पक्षाच्या लोकांची यापूर्वीची भूमिका होती. आज ती कुठेही बदलता कामा नये आणि म्हणून आज शिवसेनेचे सगळे पदाधिकारी बबनदादा पाटील, शिरीष शेठ गडर, मनोहर शेठ भोईर, प्रसाददादा भोईर, सर्व महिला आघाडी, सर्व युवा सेना या सगळ्या परिसरातील भूमिपुत्रांच्या वतीनं आज आम्ही आलोय. काल आम्ही दूरदर्शनवर काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियावर पाहिलं की या ठिकाणी सिडकोच्या एमडीनी असं सांगितलं की येत्या 30 तारखेला सप्टेंबरला या विमानतळाचं आदरणीय या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होण्याचा घाट त्यांनी घातला आहे. माझा या ठिकाणी सिडकोच्या एमडीना सवाल आहे, हा कुठला पनवेलचा एसटी स्टँडचं उद्घाटन करायचं आहे का? हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, याच्याकरता आंतरराष्ट्रीय नॉर्म्स आहेत. अब तुमचा विमानतळ परिपूर्ण झाला आहे का? आमचा पहिला सवाल आहे. या विमानतळाला लँडिंग आणि टेक ऑफ नंतर येणारे जे जाणारे प्रवासी आहेत यांच्याकरता या MMR रिजनमध्ये रोड कनेक्टिव्हिटी, मेट्रो कनेक्टिव्हिटी नाही आहे. मी मगाशी असं म्हटलं होतं, एखादा दुबईतून प्रवासी विमानातून 2.5 तासामध्ये येईल, पण इथून जरी BKCला जायचं झालं तर त्याला 2 तास पुरणार नाहीत, कारण रोड कनेक्टिव्हिटी झालेली नाही. जे फ्लायओव्हर या ठिकाणी चालू आहेत त्याला क्युरिंग चालू नाही, त्याचा दर्जा बरोबर नाही आहे. आमचा सवाल आहे, कोणासाठी घाई करताय? विकसित भारत व्हायचा आहे तुम्हाला वाटतं, आम्हालाही वाटतंय, परंतु या ठिकाणी सवंग लोकप्रियतेसाठी इथल्या भूमिपुत्रांच्या भावनेला तुम्ही त्यांचा नकार देऊ नका किंवा भावनांचा अपमान करू नका. 30 तारखेचं विमानतळाचं उद्घाटन जरूर तुमच्या हस्ते करा, परंतु ते 30 तारखेला करायचं नाही. दिवा पाटील साहेबांचं नाव दिल्याशिवाय आम्ही रायगडची जनता या ठिकाणी तुम्हाला उद्घाटन करायला देणार नाही आहोत. दादा, जर बघायला गेलं तर याआधी देखील नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटीलांचं नाव मिळावं म्हणून अनेक आंदोलनं झाली आणि कुठेतरी 30 तारीख आता जवळ आली आहे उद्घाटनाची. केंद्र सरकार कुठेतरी निर्णयाला चालढकल करतंय का? केंद्र सरकार निर्णयाला चालढकल करतोय, परंतु स्थानिक आपले नेते दिबा पाटील साहेब हे राष्ट्रीय नेते आणि त्यांच्यामुळं इथे सर्व शेतकऱ्यांना, स्थानिक लोकांना जमिनीचे आधार मिळाला. 12.5%, 22% किंवा तुमचं जे जमिनीला जो आरक्षण मिळालं पाहिजे ते निव्वळ दिवा पाटील साहेबांच्यामुळे मिळालेलं आहे. आणि इथं विमानतळ होतं आहे तर आज ते आहेत नाहीत, आणि आज त्यांनी जे इथल्या स्थानिक लोकांसाठी जे केलं तर म्हणून सगळ्यांचा विरोध आहे की आपल्याला इथल्या स्थानिक दिवा पाटील हे राष्ट्रीय नेते आहेत. लोक म्हणतात लोकनेते तर आहेतच, पण राष्ट्रीय नेते म्हणून राष्ट्रीय नेते म्हणून त्यांचं नाव ह्या विमानतळाला देणं गरजेचं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका कुठेतरी तोंडावर आली आहेत म्हणून महाविकास आघाडीने नामांकनाचा जो मुद्दा आहे तो उचलून धरलाय असं सत्ताधारी कुठेतरी म्हणतात. ते सत्ताधाऱ्यांचं हेच म्हणणं आहे की इलेक्शन आलं की त्यांना सत्ता दाखवायची आहे आणि त्यांना ते हे असं काहीतरी कारस्थान करायचं आणि सत्ता मिळवायची. हे आतापर्यंत ह्या सत्ताधाऱ्यांचं, BJP-वाल्यांचं, शिवसेनेनं आणि बाकीच्या लोकांनी, राष्ट्रवादी, आपले अजित पवार यांचा हेच आहे की इलेक्शन आलं की आपल्याला हे असं नाटक करायचं आणि इथला स्थानिक आमदाराचं तेच काम आहे. आजपर्यंत त्यांनी काय केलं? स्थानिक आमदारांनी इथल्या स्थानिक लोकांसाठी काय केलं नाही, फक्त दिवा पाटलांना नाव वापरल्यानं स्वतःची पोटं भरून घेतली. याआधी देखील अनेक आंदोलनं झाली, 14 तारीखला देखील आंदोलन झालं, हे देखील आंदोलन झालं, तरी देखील सरकारने जर मागणी मान्य नाही केली तर पुढचा इशारा काय असेल किंवा पुढचं आंदोलन? पुढचा इशारा असा आहे की सगळे रस्ते बंद होतील आणि विमानतळ उडणार नाही, याचे पण आम्ही सांगून ठेवतो. ताई, काय सांगाल? 14 तारीखला देखील आंदोलन केलं, आता 2 दिवसावर पुन्हा आंदोलन केलं जात आहे, कुठेतरी उद्घाटनाची तारीख जवळ आली आहे, केंद्र सरकार चालढकल करतंय का? नक्कीच केंद्र सरकार चालढकल करत आहे. आपण पाहतोय की लोकनेते दिबा पाटील यांनी जे प्रकल्पग्रस्तांसाठी, भूमिपुत्रांसाठी जे योगदान दिलेलं आहे, जो बलिदान दिलेलं आहे, सर्वसामान्य माहिती आहे. अशा वेळेला त्यांना सन्मान देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्यच आहे. आणि नवीन विमानतळाला नाव देण्यासाठी, दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी कुठेही कोणाचं दुमत नाही आहे, तरी पण सरकार चालढकल का करतंय हा आमचा प्रश्न आहे. कुठेतरी राजकीय खेळी खेळली जात आहे इथे. आज आपण पाहतोय की तरुण तरुणींना व्यवसाय नाही आहेत, रोजगार नाही आहेत. अशा वेळेला जर आपलं
सरकार इथे ज्या तरुण तरुणी असतील, भूमिपुत्र असतील, प्रकल्पग्रस्त असतील, ह्यांना जर रोजगार संधी उपलब्ध करून देतो खूप चांगलं आपल्या प्रकारे आपलं शहराची वाटचाल असेल. कुठेतरी प्रत्येक ठिकाणी राजकारण चालू आहे, लोकशाही संपुष्टात आणलेली आहे आणि हुकुमशाह पद्धतीने सर्व कार्य चालू आहे. आपण पाहतोय सत्ता ह्यांची असताना, ह्यांच्यावर पावर असताना, खासदार ह्यांचे, आमदार ह्यांचे, सरकार ह्यांची, तरी पण निर्णय होत नाहीये. तर हे खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि आमच्या सर्वांची मागणी हीच आहे की आपल्या भूमिपुत्रांना न्याय मिळावा आणि तरुण तरुणांना रोजगार मिळावा. जर असं बघायला गेलं तर महानगरपालिकाच्या निवडणुका कुठेतरी जवळ आल्यात, त्याच्यामुळे नामांतराचा मुद्दा ठाकरे गटाने घेतलेला आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. काय आपली मागणी पूर्वीपासूनच होती. ह्याच्यापूर्वी माननीय माजी मुख्यमंत्री साहेब उद्धव साहेबांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव इथे मिळावं अशी अपेक्षा होती, पण नंतर सर्वांच्या संमतीने आणि सर्वांमतीने आपण इथे देव पाटणाचं नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावं ही मागणी केलेली आहे. स्वतः उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही आंदोलन उभारलेलं आहे. जर बघायला गेलं तर महाविकास आघाडीने कुठेतरी एक मुद्दा धरून ठेवलाय की भूमिपुत्रांना नोकऱ्या इथे दिल्या पाहिजे. विमानतळाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून कुठेतरी त्यांचं असं मत आहे की तिथे विशेष जे शिक्षण घेतलेले आहेत त्यांची गरज आहे, तर भूमिपुत्रांना याबाबत कुठेतरी त्रास किंवा कुठेतरी अडथळा येऊ शकेल. इथे खरं तर आपण पाहतोय की मोठे मोठे प्रोजेक्ट्स जे आहेत मुंबईमधले, फॅक्टरीज, इंडस्ट्रीज बाहेर पळवलेले आहेत. मोठे प्रोजेक्ट्स प्रकल्प येणार होते ते पण गुजरात पळवलेले आहेत. म्हणजे कुठेतरी मोठं बेरोजगार उत्पन्न झालेलं आहे. अशा वेळेला आपल्याला इथे मोठी संधी आहे, प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. तेव्हा ह्या ठिकाणी तरुण तरुणींना रोजगार हा मिळालाच पाहिजे. त्याच्यामध्ये भूमिपुत्र म्हणजे जमिनी संपादित केलेल्या आहेत त्यांना तर चांगल्या व्यवसाय, चांगले उद्योग, चांगले नोकऱ्या इथे दिल्या गेल्या पाहिजे. त्यांचं कर्तव्य आहे, नंतर अधिकार आहे हे सांगेल. काय सांगाल? जर बघायला गेलं तर 14 तारीखला पण आंदोलन झालं आणि आता 2 दिवसांनी पुन्हा ठाकरे गटाकडून आंदोलन केलंय. ठाकरे गटाचं जे आंदोलन आहे ते पूर्वनियोजित होतं आणि ते आधीच ठरलेलं होतं, परंतु माजी जे खासदार आहेत बाळेमामा यांनी जे आता आंदोलन केलं ते सुद्धा आम्हाला सपोर्टच केला त्यांनी. का त्यांचा काय उद्देश वेगळा नव्हता. सर्वांचा एकच उद्देश आहे की दिबा पाटील साहेबांचं नाव या एअरपोर्टला लागावं. जे भूमिपुत्र आहेत त्यांचं पण म्हणणं तसंच आहे. इथले ज्यावेळी शिवसेनेची सत्ता होती त्यावेळी हे भाजपचे आमदार तिथे जाऊन मोर्चा काढला होता आणि मोर्चात त्यांनी सांगितलं की दिबा पाटील साहेबांचं नाव यायला पाहिजे, पण आज ते कुठे दिसतच नाहीत. तर त्यांनी सुद्धा यात सहभागी व्हायला पाहिजे होतं, परंतु त्यांच्याकडे कुठला तरी दबाव असेल केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा, तेव्हा ते येत नाहीत. एकंदरीत आपण जर बघितलं तर नवी मुंबई विमानतळाला कुठेतरी लोकनेते दिबा पाटील यांचं नाव मिळावं यासाठी भूमिपुत्र कुठेतरी एकवटलेले आहेत. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.